या आपण सन्मान केला जाईल. एस ओडेक्स कंपनीचे मालक त्यांच्या माध्यमातून पहा आपण परेश ठाकूर याला हे सरप्राईज गिफ्ट देण्यात येत आहे. बॅटिंग आवडली असं टाळ्या व्हायला हरकत नाही. 2 मॅचेमध्ये 250 2 अर्धशतक झळकवलेला हा खेळाडू पाहतोय. वेल प्लेड, चांगली इनिंग. आणि चला या सन्मानाकडे वळणार आहोत आपण. मी या ठिकाणी विनंती करतोय सन्मान देण्या अगोदर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रफुल्ल सर आपण सुद्धा जा प्लीज. पाठवतो मी फलंदाजांना. या ठिकाणी आणि इथे सन्मान केला जाईल जो फिलहाल कप्तानी निभा रहे अंकुर वर्मा, उनके पिताश्री विनोद वर्मा सर का यहाँ पे जी सन्मान किया जाएगा. मी विनंती करतोय साहेबांना की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय हा सन्मानाचे छायाचित्र टिपले जातात. थँक्यू सो मच फॉर कमिंग सर. पुढचा सन्मान असेल विनोदजी वर्मा. विनोदजी वर्मा यांचा सन्मान. थँक्यू. ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांचा सन्मान. 3 षटकांची मॅच असेल गुड्डू, 3 षटकांची मॅच असेल, लक्षात घ्या प्लीज. पुढील सन्मान असणार आहे. चला सन्मान केला जाईल, जशी वेळ मिळेल तसा सन्मान केला जाईल. आमच्या समोर दक्ष जोडलेले आहेत. इंग्लिश कॉमेंट्री त्यांची चांगली असं ऐकायला आलंय मला, पण बघूया. चला मराठीत सध्या ते जोडले जातील. कुठे जाऊ नका. आता मागाशी जे बॅटिंग पाहिलं ना दक्ष आपण, आता त्याची हायलाइट पाहायला मिळेल. कारण शेवा गावचा गुड्डू. बॉल द्या, चेंडू द्या प्लीज. नवीन चेंडू द्या लगेच. शेवेगावचा गुड्डू आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे, परंतु त्याची बॅटिंग सुद्धा नक्कीच पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच. जाऊया पहिल्या सत्रासाठी आपण दक्षकडे. तर धन्यवाद सर. वळूया आपण सामन्याकडे. उत्कृष्ट असा सामना होणार आहे. गणेश सर तो तिकडे कुत्रा आहे त्यांना साईडला करा ग्राउंड वरती. तर चला बोलूया सामन्याकडे. किशोर घरत मॅन फ्रॉम फुंडे, जीपी फुंड्याचा एक असा उत्कृष्ट फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला असेल तो गुड्डू. गुड्डू म्हणजे निशिकेत भोईर. निशिकेत भोईर यांचं सांगायचं झालं तर एक असा उत्कृष्ट विस्फोटक फलंदाज त्यांना जाणलं जाऊ शकतं. नुकताच पार पडलेल्या उरण प्रीमियर लीग मध्ये ते सांतेश्वरी क्रिकेट क्लब या संघाचे कर्णधार होते. बघूया काय कमाली करतायत. स्ट्राईक वरती किशोर घरत. सामना स्पीडअप करावा. पंच कृपया सामना स्पीडअप करावा. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. 3 षटकाचे सामने असणार आहेत ते. वळूया सामन्याच्या दिशेने. आपल्यासोबत स्कोरर जोडले आहेत प्रसाद सर. थँक्यू सो मच सर. तर नक्कीच सामना स्पीडअप करावा. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन येताना अभिजित. मॅच स्टार्ट. लेट्स प्ले. अभिजित काहीसा फिल्डिंग सेट करताना पहिला चेंडू. हो 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 झेल उडाला. झेलाडी क्षेत्ररक्षक येतो पण नाही. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय आणि संघाच्या पहिली धाव येत आहे ती किशोर घरत यांच्या बॅट मधून. वैयक्तिक आणि संघाचं दोन्ही खातं खोललं आहे ते किशोर घरत यांनी. आता आलाय स्ट्राईक वरती गुड्डू. निशिकेत भोईर. गेल्या वर्षी याच ग्राउंड वरती त्यांनी मॅन ऑफ द सिरीज सुद्धा मिळवली होती. उत्कृष्ट असा फलंदाज आहे तो निशिकेत भोईर. राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करताना अभिजित. गुड्डूला. गुड्डूचा पहिला चेंडू मारलाय बॉल ऑफ साइडला आणि बॉल जातोय 1 बाउंड सीमारेषा पार. चौकार. गुड्डूने एक चांगली स्टार्ट दिली आपल्या संघासाठी. 1 चेंडू 4 धावा
आणि आता संघाची टोटल धावसंख्या झाली ती 5. 2 चेंडू 5 धावा. नक्कीच या षटकाला पुढचा चेंडू अभिजित यांचा गुड्डू यांना. हो बॉल पाठवलाय 7 धावांसाठी सीमारेषा पार षटकार. ब्रँडेड 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 षटकार येतो गुड्डूच्या बॅट मधून. विस्फोटकाचा फलंदाज जसं मी तुम्हाला सामना चालू व्हायच्या आधी सांगितलं गुड्डू आहे आणि तो त्याची कामगिरी चोख निभावतोय. अभिजित यांना काहीतरी आता कमाली करावी लागणार आहे. स्कोर आता 3 चेंडू मध्ये 11 धावा झाला आहे. बघूयात अभिजित काय करतोय. पुढचा चेंडू गुड्डूला. शॉर्ट पद्धतीचा चेंडू बॉलला टोलवून दिलाय सर्कल मध्येच. 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धावेच्या कंप्लीट नंतर धावसंख्या झाली ती 12. 4 चेंडू 12 धावा. आता आलाय स्ट्राईक वर दिलं किशोर घरत मॅन फ्रॉम फुंडे. किशोर घरत सुद्धा यांचा सांगावा झाला तर गेल्या वर्षी त्यांनी याच ग्राउंड वरती बेस्ट बॅट्समन सुद्धा घेतली होती. विस्फोटकाचा फलंदाज आहे किशोर घरत. बघूया काय करतोय. पुढचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू बॉल पाठवलाय फ्लिक करून सीमारेषा पार. ब्रँडेड षटकार. काय उत्तम असा शॉट मारलाय किशोर घरत यांनी. किशोर घरत साठी टाळ्या वाजणं आवश्यक आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात किशोर घरत. पुन्हा एकदा अभिजित राईट आर्मवरती विकेटचा मार करताना किशोर घरत यांना शॉर्ट बॉल आणि बॉलला पूल केलाय. बॉल जातो पुन्हा एकदा सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. किशोर घरत लगातार 2 षटकार मारलेत त्यांनी या षटकामध्ये. काहीसं मागणं षटक आलंय ते अभिजित यांच्याकडून. 6 चेंडू आणि त्यांनी 24 धावा खर्च केल्यात. किशोर घरत उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. आणि तिकडे वरती स्ट्राईक वरती आहे तो आता गुड्डू. बॉलिंग मार्क वरती आलाय तो प्रशांत तांदळे. बघूया काय करतायत. काहीसं महागडं षटक आलंय. पहिलं षटक आणि 24 धावा आल्या त्या षटकातून. गुड्डू प्रशांत राईट आर्म वरती विकेटचा मारा करताना गुड्डू याला आकुट टप्प्याचा चेंडू बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. 7 धावांसाठी षटकार. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू षटकार. पुढचा चेंडू प्रशांत तांदळे यांचा राईट आर्म वरती विकेट. गुड्डूला निशिकेत. बघूया काय कमाली करतोय. गुडलेनचा चेंडू बॉलला पुन्हा पाठवलं थर्ड मॅन रिजन मध्ये. 6 धावांसाठी फ्लॅग जातो तो षटकार. 2 चेंडू 2 षटकार. विनंती असणार आहे ज्यांना कोणाला इकडे प्लेअर वरती बक्षीस लावायचंय त्यांनी पहिले इकडे रक्कम जमा करावी आणि नंतर मग आम्ही इकडे अनाऊन्स करू. पुन्हा वळ सामनेकडे प्रशांत तांदळे. शॉर्ट बॉलचा चेंडू बॉलला हुक केला आणि पाठवला पुन्हा एकदा सीमारेषा पार. 6 धावांसाठी ब्रँडेड 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 षटकार. गुड्डू साठी टाळ्या तर व्हायलाच पाहिजे. 3 चेंडू 3 षटकार ठोकले त्या खेळाडूने. तर नक्कीच वळूया पुन्हा 4थ्या चेंडूकडे. राईट आर्म वरती विकेटचा मार करताना ओ हो हो हो
रनअप चुकलाय. गुड्डू पुन्हा एकदा या षटकाला चौथा चेंडू. हो बॉल पाठवलं पुन्हा एकदा सीमारेषा पार. ब्रँडेड ओडेक्स षटकार. 4 चेंडू आणि 4 षटकार आले आहेत या षटकामध्ये. गुड्डू करणार का हा पराक्रम? 6 चेंडू 7 षटकारांचा. शुभम राणे यांच्याकडून धनराशी आली आहे ती 1000 रुपयांची. गुड्डूनी जर या षटकामध्ये 6 चेंडू 6 षटकार मारले तर शुभम राणे यांच्याकडून 1000 रुपयाची धनराशी आली ती गुड्डूसाठी. चला वळूया पुन्हा सामन्याकडे. या षटकाला 5वा चेंडू. हो बॉलला दिलाय सन्मान. खरं तर सांगावं झालं तर इकडे बॉलरचा कॉन्फिडन्स सुद्धा जातो, म्हणून गुड्डूनी त्यांना सन्मान दिलाय. हा सुद्धा चेंडू ते षटकारासाठी नेऊ शकले असते पण त्यांनी तसं नाही केलंय. एक असा सेन्सिटिव्ह क्रिकेट आपल्याला बघायला भेटतोय गुड्डू यांच्याकडून. या षटकातला 6वा चेंडू किशोर घरात यांना. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर. जातोय लांब लांब लांब. पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. हे षटक सुद्धा खूप महागडच असं ठरलं आहे MSC लॉजिस्टिक्सच्या टीमसाठी. आता 12 चेंडू आणि 55 धावांची अशी पार्टनरशिप झाली आहे ती किशोर घरत आणि निशिकेत भोईर गुड्डू या दोघांमध्ये. काय विस्फोटक फलंदाजी करतायत ते दोघं जण. म्हणजे समोरच्या संघाला नुसतं धुवून काढायचं हे असं शिकावं आपण यांच्या दोघांकडून. 55 धावांची पार्टनरशिप केली आहे 12 चेंडू मध्ये. गुड्डू यांनी 4 षटकार ठोकून मागच्या षटकामध्ये एक सिंगल धाव काढली आहे. त्यांनी त्या बॉलरला सन्मान दिला. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बघायला भेटलं गुड्डूच्या बॅट मधून. आता पुढचं षटक. बॉलर नेम ईशान नायर. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येत आहेत ते ईशान नायर. ईशान नायक. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉलला ग्लान्स केला आणि 1 धाव पूर्ण केली. आता आले स्ट्राईक वरती किशोर घरत मॅन फ्रॉम GP फुंडे. विस्फोटकाचा फलंदाज. त्यांच्यासोबत ईशांत. हो बॉलचा आणि बॅटचा काहीसा संपर्क होत नाहीये. या सामन्यातला पहिला डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा दिलासा देणारा डॉट बॉल MSC लॉजिस्टिक्सच्या संघासाठी. पुन्हा एकदा ईशान. हो बॉलला ड्राईव्ह केलाय, ढकलून दिलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय आणि बॉलला पाठवलाय डाऊन द कार्पेट. सीमारेषा पार चौकार. खेळाडू आणि चेंडू मध्ये शर्यत रंगलेली आणि शर्यत जिंकलाय तो चेंडू. बॉल जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार चौकार. या षटकातला पुढचा चेंडू ईशान टू किशोर. शफल झाला बॅट्समन. मारण्याचा प्रयत्न आणि इथे होते मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा बॉल जातो 1 बाउन्स चौकार. नक्कीच आता ईशान त्यांना काहीशी अशी आता युक्ती करावी लागणार आहे जेणेकरून ते किशोर घरोत त्यांना जास्तीत जास्त डॉट बॉल करतील. कारण आधीच धाव फलकावरती धाव संख्या झाली ती 64. या षटकातले कमीत कमी शेवटचे 2 चेंडू किशोर घरत यांना ईशान त्यांच्याकडून. काहीसा राईट आर्म वरती विकेटचा मारा करताना मीडियम पेसर असा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. कॅच काही भेटत नाहीये हातामध्ये. पुन्हा जातो बॉल सीमारेषा पार. ब्रँडेड ओडेक्स षटकार. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण असं बघायचं झालं तर एका साईडनी किशोर घरत मारतोय तर दुसऱ्या साईडनी निशिकेत भोईर त्यांना बघत बसतोय. तसंच ओव्हर संपल्यावरती निशिकेत भोईर स्ट्राईकला आल्यावरती किशोर घरत रेस्ट घेत आहेत आणि आपला निशिकेत भोईर गुड्डू नक्कीच गोलंदाजांचा ज्यूस काढतोय. या षटकातला कमीत कमी शेवटचा चेंडू किशोर घरत त्यांना काहीसा शफल केलाय. बॉल जातोय लेग साईडला थोडासा बाहेर आणि वाईड चेंडू.
अतिरिक्त धावेनी धावसंख्या झाली ती 71. आपले एक्सपर्ट स्कोरर प्रसाद सर आपल्याला मदत करताना. तर चला वळूया पुन्हा सामन्याकडे. हो 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 बॉलला हुक केला आणि बॉलला पाठवले पुन्हा एकदा सीमारेषा पार. 6 धावांसाठी ब्रँडेड असा ओढेक षटकार. तर पहिली इनिंग संपली आहे आणि 18 चेंडू मध्ये 77 धावा केल्याच्या संघाने जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काहीशी अशी पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते निशिकेत भोईर आणि किशोर गरत यांच्याकडून विदाउट लॉस. 77 धावा. सामना थोडा स्पीडअप करावा. 78 टू विन असेल. 78 टू विन फ्रॉम 18 बॉल्स फॉर एमएससी लॉजिस्टिक्स. उत्कृष्ट अशी विस्फोटक फलंदाजी केली किशोर गरत आणि निशिकेत भोईर यांनी. टाळ्या होऊन जाऊ देत दोघांसाठी. 77 धावा नॉन विदाउट लुझिंग आणि विकेट. तर नक्कीच आता आपण या आयोजनाबद्दल थोडस सांगूया. उत्कृष्ट असं आपल्याला आयोजन दिसतंय ते एमएससी आणि ओडेक्स यांच्या वतीने. तर इकडे आपण प्राइस सुद्धा बघूया. प्रथम क्रमांक तसेच द्वितीय क्रमांक सुद्धा असेल. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॉलर साठी शूज आले आहेत ते. गणेश सर तुम्ही जरा इकडे 2 मिनिटांसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. नक्की क्षेत्ररक्षण लवकरात लवकर तुम्ही सजवून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. हो हो किशोर गरत यांनी 9 चेंडू मध्ये 39 धावा केल्या आणि निशिकेत भोईर यांनी 9 चेंडू मध्ये 38 धावा केल्या. काहीसं उत्कृष्ट आपल्याला क्रिकेटकडे बघायला मिळत आहे. किशोर गरत यांनी 9 चेंडू मध्ये 5 षटकार आणि 2 चौकार ठोकलेत. तसेच निशिकेत भोईर गुड्डू यांनी 9 चेंडू मध्ये 5 षटकार आणि 1 चौकार ठोकलाय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या एमएससी टीम. एमएससी एनएसए आपल्याकडे टाइम कमी आहे. तर नक्कीच आपण टुर्नामेंट बद्दल बोलूया. इकडे बेस्ट बॉलर साठी ॲसिक्सचे असे ब्रँडेड शूज बघायला मिळतात आपल्याला. बेस्ट बॅट्समन आहे आणि प्रथम क्रमांक तसेच द्वितीय क्रमांक सुद्धा आहे. आणि बेस्ट फिल्डर बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे नक्कीच मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी उत्कृष्ट असा तुम्हाला एक चषक बघायला मिळतोय. आणि बेस्ट बॉलर साठी आपले कुमार साहेबांनी शूज दिलेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला वळूया आपण मॅचच्या दिशेने. बॅट्समन अभिजित राईट आर्म ओव्हर दी विकेटचा करताना ओमकार शिगवण. हो 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 कट केलाय पहिला चेंडू आणि 1 धाव. चोरटी धावेने त्यांनी त्यांच्या संघाचा श्री गणेश केलाय आणि 1 धाव पूर्ण केली आहे. ओमकार शिगवण यांचं काहीच सांगायचं झालं तर उत्कृष्ट असा पेस गोलंदाज. तुम्ही बघू शकता त्यांची गोलंदाजी. हो 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 काय पेस आहे. शॉर्ट बॉल नावेदजी यांना काही समजलं नाहीये आणि बॉल जातोय गली रिजन मध्ये 1 धावेसाठी. 2 चेंडू आणि 2 धावा. स्ट्राईकवर आले ते अभिजित. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करताना आपल्याला दिसतो ओमकार शिगवण. हो 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 गुड शॉट. बॉलला पाठवले कव्हर रिजन मध्ये पण तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव. 1 धावेच्या कंप्लेशननी धाव संख्या झाली ती 3. पुन्हा एकदा ओमकार शिगवण. तिसरा चेंडू. शॉर्ट पर्यंत चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय आणि 1 धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय त्याला काही चेंडू मिळाला नाहीये. नावेदनी आपलं खातं उघडलंय. नाही खातं उघडलं. 2 धावा. या षटकाला 14 चेंडू. ओमकार शिगवण.
हो हो, बॉल थोडासा वाईड लाईनच्या बाहेर जातोय आणि एक अतिरिक्त धावेने धावसंख्या झाली ती 5. ओमकार शिगवण यांचं सांगायचं झालं तर एक उत्कृष्ट असे गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळला, एक धाव कॉल होता बॅट्समनचा, एक धाव पूर्ण केली आणि एक धावेच्या कंप्लिशन नंतर धावसंख्या झाली ती 6. तर नक्की जर या MSC लॉजिस्टिक संघाला 78 धावांचा जर चेस पूर्ण करायचा असेल तर त्यांना कमीत कमी प्रत्येक षटकामध्ये 5 ते 6 षटकार मारावेच लागणार आहेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने टोलवलाय बॉलला. साहिल भोईर येतोय चेंडूवरती आणि एक धाव पूर्ण. पहिलं षटक संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाल्याच्या 7. सामना स्पीडअप करावा प्लीज. MSC NSA तुम्हाला विनंती करतो, सामना स्पीडअप करावा, कारण आता आपले थंडीचे दिवस आहेत त्यामुळे दिवस कमी आणि संध्याकाळ लवकर होते. सो प्लीज थोडं समजून घ्या. आता येतो बॉलिंग मार्क वरती तो साहिल भोईर, मॅन फ्रॉम अकादमी पांजे संघातला ओपनिंग बॅट्समन करायला येणारा असा उत्कृष्ट असा खेळाडू साहिल भोईर. बॉलला उडवलाय, 2 टप्पा खाऊन जातोय बॉल फिल्डरच्या हातमध्ये आणि तो हातामध्ये, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. आता स्ट्राईक वरती येते ते नावेजी. साहिल भोईर राईट आर्म वरती विकेटला मारा करताना हो 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 हो, नावेजी यांना काहीसा चेंडू समजला नाहीये. ते सध्या हलक्या हाताने खेळण्याचा विचार करतायत, पण साहिल सुद्धा काही कमी नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला साहिल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पण बॅटीचा आणि चेंडूचा काहीसा असा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू. नक्कीच पुन्हा वळू आपण सामन्याकडे. साहिल भोईर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळलाय. साहिल भोईर स्वतःच येते चेंडूवरती, एक धाव. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली आहे नावेद यांनी. तर नक्कीच तुम्हाला असं उत्तम असं आयोजन बघायला मिळतंय MSC या आपल्या संघाकडून. पुन्हा वळूया. शॉर्ट बॉल पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव चेंडूच्या कंप्लिशन नंतर धाव संख्या झाली ती 10. काहीसा सामना आता MSC NSA या संघाकडून झुकला. बॉल उडवला वरती, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली किशोर घरत आणि एक उत्कृष्ट असा झेल टिपलाय किशोर घरत यांनी. पहिला धक्का, पहिला आदरा, पहिली अवदसा जाती ती पुन्हा MSC लॉजिस्टिक्स या डगआउट मध्ये. साहिल भोईर यांनी पहिली विकेट घेतली आपल्या संघासाठी आणि आपल्या षटकामध्ये सुद्धा. शेवटच्या चेंडूवरती त्यांनी उत्कृष्ट अशी विकेट प्राप्त झाली आहे साहिल भोईर यांना. तर नक्कीच बॉलिंग मार्क वरती आले आहेत ते आता स्वतः कॅप्टन अंकुर वर्मा. राईट आर्म वरती विकेटचा मारा करताना हो उत्कृष्टाचा शॉट चेंडू नो मॅन्स रिजन मध्ये बॉल पडतोय आणि ओमकार शिगवण यांच्याकडून थोडी मिस फिल्डिंग होती, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. स्ट्राईक वरती आले ते नवीन बॅट्समन ईशान नायर. हो हो हो, तुम्हाला सांगायचं झालं तर कॅप्टन अंकुर वर्मा यांचा उत्कृष्ट असा पेस आहे. पुन्हा एकदा डॉट केलाय. कॅप्टन साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. उत्कृष्ट असं षटक फेकताना आपण बघू शकतो कॅप्टनला. यॉर्कर परीचा चेंडू, गुड बॉल कॅप्टन. यॉर्कर परीचा चेंडू ओमकार शिगवण आले बॉल वरती आणि एक धावेच्या कंप्लिशन नंतर धाव संख्या झाली ती
13 म्हणजे आशुभ आकडा. काय होऊ शकतं बघूया. शॉर्ट बॉल थोडासा लेग साईडला बाहेर जाताना आणि पंचांचा निर्णय येतोय तो वाईड चेंडू म्हणजे खराब चेंडू आणि अतिरिक्त धाव. आपण बघू शकतो उत्कृष्ट असा स्पिन. पुन्हा एकदा बुंड्यामध्ये बॉल टाकलाय. अपील केली आहे कीपरनी LBW साठी, पण पंचांचा निर्णय काही येत नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा कॅप्टन हळूहळू. कॅप्टन थोडे स्किट झाले. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि विकेट. बॉलला खरं तर पाठवायचं होतं सीमारेषा पार, पण चेंडूनीच पाठवलंय बॅट्समनना पुन्हा डगआउट मध्ये. उत्कृष्ट असा झेल पकडलाय तिकडे कव्हर्स मध्ये. तर नक्कीच आता वळूया पुन्हा सामन्याकडे. या सामन्यातले कमीत कमी या षटकातले कमीत कमी शेवटचा चेंडू आणि काहीसा सामना झुकलाय तो MSC NSA या टीम कडून. आणि इकडे पहिली जिंकली मॅच ती MSC NSA यांनी. उत्कृष्ट अशी खेळी केली. धन्यवाद MSC लॉजिस्टिक्स टीम. आता आपण वळूया टॉस बॉक्स कडे. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तर नक्कीच पुढचा सामना असेल तो ओडेक्स आणि MSC NSA या संघामध्ये. मी विनंती करतो दोन्ही कर्णधाराला त्यांनी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यावं. आणि आपला हा सामना एक वेल ऑर्गनाइज्ड आहे, त्यामुळे सर्वांनी लाईन मध्ये बाहेर यायचं आहे. तर नक्कीच या सामन्यातला सामनावीर आपण नंतर देऊया. टॉस जिंकला आहे तो MSC NSA यांनी आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा.